दक्षिणा द्यायची आणि तांबूल द्यायचं. तांबूल मुख शुद्धी करता तांबूल. तांबूल म्हणजे पान द्यायचं, पण ते 120 ते 420 काय म्हणतात ते नाही बरं का. तुम्ही ते देणार नाही, तंबाखू टाकलेलं. साधं पान द्यायचं आपलं, त्याला तांबूल असं म्हणतात. आणि तांबूल द्यायचं तो साधा द्यायचा नाही, दक्षिणेसह तो तांबूल द्यायचा. हे त्या दशांग भोजनातलं 8वं अंग आहे. 9वं अंग आहे त्यांना नमस्कार करायचा. पुरुष असेल तर त्यांनी साष्टांग नमस्कार करावा, आणि स्त्री असेल तर तिने फक्त पायांना स्पर्श करून नमस्कार करावा. स्त्रीने आयुष्यात कधीही साष्टांग नमस्कार करायचा नाही. मंदिर असो, तीर्थ असो, कोणत्याही तीर्थभूमीने तुम्ही गेलात तर लोटांगण घालायचं नाही स्त्रियांनी. त्यांच्याकरता निषेध आहे शास्त्राने केलेला. पुरुषांनी एखाद्या संतांना शरण जात असताना, देवालयामध्ये जात असताना साष्टांग दंडवत केला पाहिजे. पण स्त्रियांनी फक्त हात जोडला तरी तो नमस्कार देवापर्यंत पोहोचत असतो. तर साष्टांग नमस्कार करणं हे 9वं अंग आहे. आणि त्यांना जात असताना 10 पावलं 15 पावलं त्यांच्या सोबत चालणं, याला अनुगमन असं म्हणतात. हे 10वं अंग आहे. या 10 अंगांनी युक्त जो एका ब्राह्मणाला भोजन देतो तो 10 वर्ष निरोगी राहतो. आणि जो एकाच वेळेस 10 ब्राह्मणांना दशांगयुक्त भोजन देतो तो 100 वर्षापर्यंत निरोगी राहतो. असं श्री सुतजी महाराज शौनकादी ऋषींना शिव महापुराण कथेमध्ये श्रवण करवित आहेत. बोलो कृष्ण कन्हैया लाल की, शिव महापुराण की. ही भागवत कथा करायची सवय ना आपली. आता कोणती कामना असेल, वेळ आहे का आले, कोणत्या कामनेनुसार कोणत्या ब्राह्मणांना कशा प्रकारे दान द्यावं याचा आपण विचार नंतर पाहणार आहोत. आता आदी शिवलिंगाची उत्पत्ती कशी होते याचं वर्णन श्री सुतजी महाराज शौनकादी ऋषींना केल्यानंतर आदी शिवलिंग कशा प्रकारे निर्माण होतं, प्रथम शिवलिंगाची उत्पत्ती कधी झाली आणि कोणत्या देवांनी त्याचं प्रथम पूजन केलं याचं आम्हाला विस्ताराने वर्णन करून सांगा अशी शौनकजींनी प्रार्थना केली. श्री सुतजी महाराज म्हणतात, शौनकादी ऋषींनो श्रवण करा. एके दिवशी श्री विष्णू भगवान शेषशय्येवर शयन करत होते. लक्ष्मी माता चरण संवाहन करत होत्या. विष्णू भगवंताला पाठवा. आणि शेषशय्येवर शयन करत असताना पार्षद भगवंताचं नामचिंतन करत होते, स्तुती करत होते. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा. बसण्याकरता एखादी खुर्ची द्या त्यांना. श्री भगवान विष्णू शेषशय्येवर शयन करत होते. पण आपण शेष कुठून आणणार म्हणून खुर्ची आणायला सांगितली. भाव ठेवायचा काही काही ठिकाणी तुम्ही सुद्धा खुर्चीच्या ठिकाणी शेषचा भाव ठेवा. आता शेषशय्येवर शयन करतायत भगवान विष्णू. मंगलवाद्य वाजतायत, पार्श्वात भगवंताची स्तुती करतायत. इतक्यात अचानक तिथे ब्रह्मदेव प्रगट होतात. ब्रह्मदेवाचं आगमन वैकुंठामध्ये होतं. आणि ब्रह्मदेव आल्यानंतर ब्रह्मदेव आणि विष्णू दोघांचा संवाद सुरू होतो. आणि ब्रह्मदेव म्हणतात, कोण तू? आणि मला पाहून बसा खाली सांगितलं तसं करायचं. ब्रह्मदेव म्हणतात, कोण तू? आणि मला पाहून सुद्धा उभा का राहत नाही? मी तुझा बाप आहे तरी सुद्धा उभा राहत नाही तू. असं ब्रह्मदेव म्हणतात भगवान विष्णूला.
परंतु भगवान विष्णू मात्र अत्यंत प्रसन्न मुद्रेने स्मित हास्य करत ब्रह्मदेवाला सांगतात, ब्रह्मदेवा, अहो मी तुमचा बाप आहे, तुम्ही माझे पुत्र आहात. माझ्या नाभी कमलातून तुम्ही प्रगट झालात, हजारो वर्ष तपश्चर्या केली, तेव्हा मी तुम्हाला ज्ञान दिलं. माझे पुत्र तुम्ही आहात. भगवान ब्रह्मदेव म्हटले, तुला वाटतं का काही? तुला अजून दाढी सुद्धा आली नाही, माझी दाढी पांढरी झाली, मला म्हणतोय बाप आहे असं? अरे माझी पांढरी दाढी झाली, तुला अजून दाढी आली नाही, त्यामुळे मी तुझा पप्पा आहे, मी तुझा वडील आहे, तू माझा मुलगा आहे. भगवान विष्णू म्हणतात, नाही नाही, अरे माझ्या नामी कमलापासून तुमचा जन्म झाला, तुम्ही माझे पुत्र आहात, मी तुमचा पिता आहे. पितामहस्य जगतो माता धाता पितामहा, सर्वांचा पिता मी आहे, माझ्यापासून तुमची उत्पत्ती ब्रह्मदेवा, त्यामुळे तुमचा पिता मी आहे. दोघांमध्ये बोलता बोलता भांडणाला सुरुवात झाली. एकमेकांना पिता ठरवत आहेत. ब्रह्मदेव म्हणतात, नाही नाही मी पिता आहे. भगवान विष्णू म्हणतात, नाही नाही मी पिता आहे, तुम्ही माझे पुत्र आहात. करता करता भांडणाला सुरुवात झाली. दोघही क्रोधायमान झाले. आता उभे राहा. आणि उभे राहिल्यानंतर दोघही आता युद्ध करायला सुरुवात करतात, क्रोधायमान होतात. मी पिता आहे, मी पिता आहे करता करता भगवान विष्णूने पाशुपत अस्त्र काढलं आणि ब्रह्मदेवाने ब्रह्मास्त्र काढलं. आणि ते ब्रह्मास्त्र एकमेकांना मारण्याकरता संधान केलं. महाराज, स्वर्गातले देव थरथरा करू लागले. आणि थरथरा कापत असताना विचार केला की जर हे दोन विभूती यांनी एकमेकांना मारण्याकरता जे अस्त्र सोडलेले आहेत, हे जर एकमेकांना टक्कर झाली तर या संपूर्ण पृथ्वीचा, संपूर्ण विश्वाचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. स्वर्गातले देव कैलासामध्ये गेले. तिथे भगवान महादेव आपल्या समाधी अवस्थेमध्ये बसले होते. इकडे भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांचं युद्ध चालू आहे. आणि तिकडे स्वर्गातल्या देवत्या भगवान शंकराकडे गेल्या. म्हटले, महाराज आमचा रक्षण करा, त्राहिमाम त्राहिमाम त्राहिमाम. आणि जोर जोराने भगवान महादेवाच्या नामाचा जप सुरू केला. महादेव महादेव महादेव. श्री सुतजी महाराज म्हणतात, भगवान महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर जो तीनदा जोराने महादेव 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 नामस्मरण करतो, भगवान त्याच्यावर लवकर प्रसन्न होतो. तर त्या देवताने त्रिवार महादेवाचा जोरात जयघोष केला. भगवान महादेव प्रसन्न झाले. देवतांनो, एवढे थरथरा का कापते तुम्ही? एवढी भीती कशाची तुम्हाला? म्हटले, महाराज ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांच्यामध्ये भांडण सुरू झालंय, युद्ध सुरू झालंय. भगवान विष्णूने पाशुपत अस्त्र निवडलंय आणि ब्रह्मदेवाने माहेश्वर अस्त्र निवडलंय. आणि ते आता एकमेकांना सोडणार आहेत. एकमेकांना जर ते मारलं आणि ते जर अस्त्र एकमेकांना ठोकले गेले तर संपूर्ण ब्रह्मांडाचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे महादेव, आपण सर्व देवांचे देव आहात. तुम्ही या पृथ्वीचा, ब्रह्मांडाचा विनाश रोखण्याकरता तुम्ही त्यांचं युद्ध थांबवा, अशी विनंती केल्यानंतर भगवान महादेव अत्यंत प्रसन्न झाले. आणि तिथून कैलासातून भगवान परमात्मा जे अदृश्य झाले, तर भगवान ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू जिथे युद्ध करत होते त्या दोघांच्या मध्ये एका अग्निस्तंभा रूपामध्ये भगवान महादेव प्रगट झाले. बोल महादेव भगवान की. खुर्ची बाजूला काढून घ्या. आता मध्यभागी असं पुढे या, मोकळं थोडं. भगवान महादेवाचं प्राकट्य होतं एका अग्निस्तंभाच्या रूपामध्ये. आणि अग्निस्तंभाच्या रूपामध्ये प्राकट्य झाल्यानंतर ब्रह्मा आणि विष्णू दोघांचं युद्ध थांबतं. आणि ब्रह्मा विष्णू आपसामध्ये चर्चा करतात, बोलतात की आपण युद्ध करत असताना अचानक हा अग्निस्तंभाच्या रूपामध्ये महादेव कसे काय प्रगट झाले.
या अग्निस्तंभाचा आदिही सापडत नाही आणि अंत सुद्धा सापडत नाही. तेव्हा भगवान विष्णूने सांगितलं, ब्रह्मदेवा तुम्ही याचा आदी शोधा, मी अंत शोधतो. म्हणून भगवान विष्णू भगवान शंकराचा आदी शोधण्याकरता खाली जाऊ लागले. अतल वितल सुतल तलातल रसातल महातल पाताळापर्यंत पोहोचले. परंतु या अग्निस्तंभाचा अंत मात्र कुठेच लागत नव्हता. इकडे ब्रह्मदेवाने हंसाचं रूप धारण करून भूलोक भोरलोक स्वर्गलोक जनलोक तपलोक सत्यलोकापर्यंत पोहोचले. परंतु या अग्निस्तंभाचा कुठेही अंत लागत नव्हता, आदी लागत नव्हता. या दोघांची लीला पाहून भगवान महादेव हसू लागले आणि हसत असताना त्यांनी अशी मान डोलवली आणि मान डोलवत असताना त्यांच्या मस्तकावर केतकीचं फूल होतं. ते केतकीचं फूल त्यांच्या डोक्यावर खाली पडलं आणि ते पडत असताना महादेवाची त्या केतकीच्या फुलाची भेट झाली. म्हणे, हे फुला तू कुठे चाललास? म्हणे, मी हा अग्निस्तंभाचा मध्य शोधण्याकरता. म्हणे, कुठून पडला? म्हणे, भगवान महादेवाच्या मस्तकावरून मी पडलोय. म्हणे, घ्या. भगवान विष्णूला अंत शोध सापडत नाहीये, मला आधी सापडत नाही आणि या केतकी पुष्पाला मध्य सापडत नाही. म्हटले, असं कर, हे फुला भगवान विष्णू समोर तू आता माझ्या समोर ग्वाही द्यायची की मी अंत पाहिला. असं केतकी पुष्प म्हटले, ज्याने सृष्टीची उत्पत्ती केली ब्रह्मदेव, आणि ते जर मला खोटं बोलायला सांगतील तर काय हरकत आहे? म्हटले, काय हरकत नाही. म्हणे, मी तुम्हाला पुरावा देणार, ग्वाही देणार. भगवान विष्णू खालून पाताळातून आले, ब्रह्मदेव सत्यलोकातून आले केतकीच्या पुष्पाला घेऊन. आणि ब्रह्मदेवाने भगवान विष्णूला विचारलं, विष्णू भगवान सांगा, तुम्हाला खाली अंत लागला का? भगवान विष्णू खरं बोलले आणि सांगितलं की नाही, मी भगवान शंकराचा अग्निस्तंभाचा अंत पाहू शकलो नाही, अंत लावू शकलो नाही. तुम्ही लावला का? म्हटले, हो, मी भगवान शंकराचा आदी मात्र पाहिला. म्हणजे याला पुरावा काय? म्हणजे याला पुरावा आहे केतकीचं पुष्प. तेव्हा केतकीच्या पुष्पाने खोटी ग्वाही दिली, खोटं बोललं आणि सांगितलं की हो, ब्रह्मदेवाने आदी पाहिला. म्हटले, मग ठीक आहे, आता तुम्ही जिंकलात, मी हारलो. आणि त्यावेळेला भगवान विष्णूने बसण्याकरता आसन आणलं. कोणाकरता? ब्रह्मदेवाकरता. द्या आसन. की तुम्ही भगवान शंकराच्या अग्निस्तंभाचा आदीचा शोध लावलाय म्हणून तुम्ही जिंकले, त्यामुळे मी तुमची पूजा करणार. ब्रह्मदेवाला आनंद वाटला की आपण खोटं बोललो, त्याच्यामुळे आपण पूजेचा मान स्वीकारू शकलो, नाहीतर आपण हारलो असतो. म्हणून ब्रह्मदेव बसले आणि भगवान विष्णू षोडशोपचारे त्यांची पूजा करू लागले. भगवान विष्णू ब्रह्मदेवाची पूजा करत असताना अचानक त्या अग्निस्तंभातून प्रत्यक्षात महादेव महेश्वर भगवान प्रगट झाले. महेश्वर भगवान की अग्निस्तंभातून जेव्हा महेश्वर भगवान प्रगट झाले तर भगवान विष्णूवर ते अत्यंत प्रसन्न झाले आणि सांगितले, हे विष्णू भगवान, तुम्ही खरं बोललात, त्यामुळे मी तुमच्यावर प्रसन्न आहे. आजपासून माझ्या सर्व दिव्य शक्ती मी तुम्हाला देतो. माझ्यामध्ये जी ताकद आहे, सृष्टीचा उत्पत्ती पालन आणि संहाराची जी ताकद आहे, ही सर्व शक्ती मी तुम्हाला देतो, कारण तुम्ही खरं बोललात. त्यामुळे आजपर्यंत जेवढा माझा महिमा होता तेवढाच महिमा तुमचा सुद्धा असेल. माझे भक्त तुम्हाला प्रिय असतील आणि तुमचे भक्त मला प्रिय असतील. हे विष्णू भगवान, तुमच्या भक्तांचा सांभाळ मी करणार आणि माझ्या भक्ताचा सांभाळ तुम्ही करणार. जी सेवा, माझी सेवा केल्यानंतर जे पुण्य प्राप्त होतं, जे फल प्राप्त होतं, तर हे विष्णू भगवान, तुमच्या सेवेने सुद्धा तेच पुण्य प्राप्त होईल. माझा तुम्हाला वरदान आहे, आशीर्वाद आहे. असं भगवान विष्णूला प्रसन्न होऊन भगवान शंकराने आशीर्वाद दिला. पण जेव्हा पूजा करण्याकरता, करून घेण्याकरता बसलेले ब्रह्मदेव यांच्याकडे भगवान शंकराचं लक्ष गेलं आणि भ्रुकुटी मात्र वाकडी झाली. हे ब्रह्मदेवा, तुम्ही स्वतःची पूजा करून घेण्याकरता खोटे बोललात. भगवान शंकराने आपली जटा उपटली
आणि ती आपटल्या बरोबर भैरव भगवंताचे प्राकट्य झालं. बोल भैरव भगवान. आणि भैरव भगवंताला सांगून भैरव भगवंताने ब्रह्मदेवाच्या 5 मुखापैकी एक मुख छेदून टाकलं, कापून टाकलं. नाहीतर पूर्वी ब्रह्मदेवाला 5 तोंड होते, पण या खोटं बोलल्यामुळे ज्या मुखाने ब्रह्मदेव खोटं बोलले होते ते मुख भैरव भगवंताने भगवान महेश्वराच्या महादेवाच्या आज्ञेने ते मुख तोडून टाकलं आणि शिरच्छेद करणार होते भगवान महादेव भगवान ब्रह्मदेवाचा. परंतु आडवलं मात्र भगवान विष्णूने सांगितलं की तुमच्यापासून माझी उत्पत्ती झाली, माझ्यापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली आणि पुढे चालून तुम्ही ब्रह्मदेवाला आशीर्वाद दिलाय. हे ब्रह्मदेवा, तुमच्या भ्रुकुटीतून मीच पुन्हा रुद्र रूपामध्ये प्रगट होणार आहे, त्यामुळे तुमचाच हा अंश आहे, तुम्ही मारू नका. अशी मध्यस्थी भगवान विष्णूने केल्यामुळे भगवान महेश्वर शांत झाले. परंतु ब्रह्मदेवाला शाप दिला. हे ब्रह्मदेवा, तुम्ही आपली पूजा करून घेण्याकरता खोटं बोललात. सृष्टीचे आदी पालक तुम्ही असून सुद्धा, निर्माते तुम्ही असून सुद्धा, एवढं मोठं पद तुमच्याकडे असून सुद्धा तुम्ही खोटं बोलण्याचं निंदनीय काम केलंय. म्हणून माझा तुम्हाला शाप आहे. इथून पुढे तुमची कधीही पूजा होणार नाही, कुठे तुमचं यात्रा उत्सव आरंभ केला जाणार नाही, जन्मोत्सव पुण्यतिथी उत्सव कधीच साजरा केला जाणार नाही. म्हणून पृथ्वीवर आपण पाहतोय एक पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं कुठे मंदिर आहे का? कुठेच ब्रह्मदेवाचं मंदिर नाही, फक्त पुष्कर क्षेत्रामध्ये. शेवटी ब्रह्मदेव भगवान महादेवाला शरण येतात. ब्रह्मदेव उभे राहतात, भगवान शंकराच्या पाया पडतात आणि क्षमा मागतात. मी चुकलो, मी पूज्य होण्याच्या प्रयत्नामध्ये खोटं बोललो, मला क्षमा करा. तेव्हा भगवान महादेव, आशुतोष ज्यांचं नाव आहे, लवकरात लवकर प्रसन्न होणारे, सर्व देवांमध्ये लवकर प्रसन्न करायचं असेल तर भगवान महादेव आहेत. भगवान महादेव प्रसन्न झाले. उठा ब्रह्मदेवा. त्यानंतर शाप दिला की कोणत्याही ठिकाणी तुमची पूजा होणार नाही, परंतु जेव्हा जेव्हा यज्ञ होईल त्या यज्ञाचे मुख्य देवतेचा मान तुम्हाला मिळेल, माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. त्यानंतर एका बाजूला ब्रह्मदेव आणि दुसऱ्या बाजूला विष्णू उभे राहिले, मध्यभागी भगवान महादेव. आणि भगवान महादेव म्हणतात, हे भगवान विष्णू ब्रह्मदेवा, आता तुम्ही लक्ष देऊन ऐका. ज्या तिथीला मी आज प्रगट झालोय, ज्या अग्निस्तंभाच्या रूपामध्ये प्रगट झालोय, हे अग्निस्तंभ म्हणजे पहिलं आदि शिवलिंग असणार आहे. जगातलं पहिलं आदि शिवलिंग हे अग्निस्तंभाच्या रूपामध्ये भगवान महेश्वर प्रगट झाले. आणि ज्या तिथीला मी प्रगट झालो, ही आजची तिथी म्हणजे शिवरात्रीच्या नावाने विख्यात होईल. आणि या शिवरात्रीच्या दिवशी जो माझी पूजा करणार तो माझं स्वरूप प्राप्त होणार. म्हणून शिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेवाची पूजा केली पाहिजे. एतत्काले तुया कुर्यात पूजा मल्लिंग वेरयो कुर्याच जगत कृष्णम स्थिती सर्गाधिकम प्रभो. भगवान महादेव म्हणतात की शिवरात्रीच्या दिवशी दिवसभर पूजन भजन करून, निराहार राहून, उपवास करून रात्रभर जो भगवान शंकराचं भजन करतो तो या सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि पालन करण्या योग्य होतो. एवढी त्याला ताकद, एवढी त्याच्यामध्ये सिद्धी प्राप्त होते. म्हणून शिवरात्रीच्या दिवशी दिवसभर उपवास करावा आणि रात्रभर भगवान शंकराचं भजन करून जागरण करावं. आजची ही तिथी शिवरात्री या नावाने विख्यात होईल. ज्या ठिकाणी भगवान महादेव अग्निस्तंभाच्या रूपामध्ये, आदिव शिवलिंगाच्या रूपामध्ये प्रगट झाले, त्या ठिकाणाला म्हणतात अरुणाचल प्रदेश. परंतु हे अरुणाचल प्रदेश, अरुणाचल हे ठिकाण अरुणाचल प्रदेशामध्ये नाहीये. मग कुठे? तर चेन्नई जवळ अरुणाचल प्रदेश नावाचं एक ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी भगवान महादेव आदि शिवलिंगाच्या रूपामध्ये प्रगट झाले.
बोले आदि शिवलिंग भगवान की अत्र दत्तम हुतम जप्तम सर्वं कोटि गुणं भवेत् अत्र संस्कृती मात्रेन मुक्तिर्भवति देहिनाम। या अरुणाचल महादेवाचं प्राकट्य ज्या ठिकाणी झालं अशा ठिकाणी दिलेलं दान कोट्यावधीने फल देत असतं। या अरुणाचल महादेवाच्या सान्निध्यामध्ये जो जप करतो त्याचं कोट्यावधीने फल प्राप्त होत असतं। या ठिकाणी एखाद्याने जर यज्ञ केला तर ते यज्ञाचं कोट्यावधीने फल प्राप्त होत असतं। यानंतर भगवान महादेव सांगतात की आजपासून मार्गशीर्ष महिन्याच्या आर्द्रा नक्षत्रामध्ये मी प्रगट झालोय, म्हणून मार्गशीर्ष महिन्यातील आर्द्रा नक्षत्राच्या दिवशी जो जप तप अनुष्ठान करतो तो सर्व सिद्धी प्राप्त करतो। म्हणून मार्गशीर्ष महिन्यातील आर्द्रा नावाचं नक्षत्र त्या दिवशी भगवान महादेवाचं जप पूजन केल्याशिवाय चुकू नये, ते विशेष तिथी आणि याच नक्षत्राच्या दिवशी भगवान महादेवाचं प्राकट्य झालं। अशा प्रकारे आदि शिवलिंगाच्या रूपामध्ये अग्निस्तंभाच्या रूपामध्ये अरुणाचल प्रदेश जे चेन्नई जवळचं स्थान आहे त्या ठिकाणी भगवान महादेवाची आदि शिवलिंगाची निर्मिती झाली। बोले शंकर भगवान की। अरुणाचल प्रदेशामध्ये भगवान परमात्मा प्रगट झाले। या देवाचं नाव आहे अरुणाचल भगवान। या अरुणाचल भगवंताचं आपण नामचिंतन करूया आणि मग भजन करून आरतीला आपण प्रारंभ करून आरती समाप्त करूया। अरुणाचल शिव अरुणाचल शिव अरुणाचल शिव अरुणाचला अरुणाचल शिव अरुणाचल शिव अरुणाचल शिव अरुणाचला अरुणाचल शिव अरुणाचल शिव अरुणाचल शिव अरुणाचला अरुणाचल शिव अरुणाचल शिव
शिव अरुणाचला शिव अरुणाचला शिव अरुणाचला बोलिए अरुणाचल महादेव भगवान की जय, श्री विष्णु भगवान की जय, ब्रह्मदेव भगवान की जय, श्री शिव महापुराण की जय. एक दुःखद बातमी आहे. आपल्या सप्ताह समितीचे कमिटी प्रभाकर भाऊ यांच्या मातोश्री कैलासवासी लीलाबाई यांचं नुकतंच निधन झालंय. इहलोकाची यात्रा संपून परलोक त्यांनी गमन केलंय. या मृत्यूलोकाचा नियमच आहे. जन्माला आलं म्हणजे जावं लागतं. परंतु शिवकथा चालू असताना शिवकथेचे उच्चार, शिवकथा त्यांच्या कानावर पडली आणि त्यांनी इहलोकाची यात्रा संपवली. मी पहिल्या दिवशी तुम्हाला त्याचा महिमा सांगितला होता की शिवकथा अंतकाळाच्या वेळेला शिवकथा जर श्रवण केली तर त्याला शिवलोकाची प्राप्ती होते. म्हणून खरोखर श्री प्रभाकर भाऊ यांच्या मातोश्री लीलाबाई यांनी खरोखर शिवपदाची प्राप्ती करून घेतली. कैलासवासी ते झाले गेले आणि त्यांच्या नावापुढे कैलासवासी लावणं हे आज सार्थक ठरत आहे. कारण एक महिना त्यांना झाला तर त्यांच्या स्मरणार्थ आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून एक नामचिंतनाद्वारे भजनाद्वारे त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया आणि भगवान महादेवाला प्रार्थना करूया की त्यांना आपल्या चरणाजवळ त्यांना जागा द्यावी, आपल्या स्वरूपामध्ये त्यांना धरून घ्यावं. याकरता आमची गुणजन मंडळी एक श्रद्धांजली पर भजन सादर करतील. परिमळ गेली